नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 जी आपली नवीन जाहिरात आली आहे, ज्यामध्ये आपल्याला नवीन कंडिशन्स अपडेट करून दिल्या आहेत, ती आपण आज बघणार आहोत. मागची जाहिरात जर आपण बघितली तर ती एक 14 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला मिळाली असेल. पण आता जी रिवाइज्ड अपडेटेड कंडिशन्सने आलेली जाहिरात आहे, ती 20 सप्टेंबरला झालेली आहे आणि त्याची शेवटची डेट 11 ऑक्टोबर पर्यंत आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ नक्की बघा. पूर्ण आपल्या पीडीएफ नुसार बघणार आहोत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग याच्यामध्ये दिले बघा सुधारित जाहिरात. ठीक आहे. सुधारित जाहिरात मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे दिनांक आहे 20 सप्टेंबर 2024. ही आपली रिवाइज्ड आलेली जाहिरात आहे. याच्यामध्ये जसं सांगितलं आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक याच्यानुसार भरती होणारी आहे. 1846 जागा आहेत, जसं यामध्ये याआधी पण होत्या. आता याच्यानंतर त्यांनी पोर्टल दिलेला आहे की कोणत्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता पुढे यामध्ये जर आपण वाचलं तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक वृत्तपत्रां व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने यापर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहाय्यक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्यांनी मागची जाहिरात ज्या वेळेला होती त्या कंडिशन्सचे ज्यांना काही प्रॉब्लेम नव्हता ज्यांनी अर्ज केले असतील तर त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. आता पुढे जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ईमेल आयडी व्हॅलिड असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं हॉल तिकीट आणि येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळून जात असतात वेळोवेळी. आता पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक, याआधी होतं लिपिक. त्याच्यामध्ये वेतन श्रेणी सांगितली आहे. सॅलरी जो आपण पे स्केल म्हणतो तो 25,500 पासून 81,100 पर्यंतचा आहे. भरावयाच्या रिक्त पदांची संख्या किती आहे 1,846 आणि गट काय येतो क. आता याच्यामध्ये एकूण भरावयाची पदे सांगितलेली आहेत. अनुसूचित जातींसाठी 142 आहेत, अनुसूचित जमातींसाठी 150 प्लस आहेत, विमुक्त जातींसाठी 49 आहेत, म्हणजे जे आपण एनटी ए बी सी आणि डी याच्यासाठी आहेत. विशेष मागास प्रवर्ग आपण म्हणतो, इतर मागास प्रवर्ग, अशा टोटल म्हणजे आणि एकूण खुल्या गटांसाठी 506, एकूण पदे आहेत 1,846. ही सुद्धा पदे प्रत्येक प्रवर्गानुसार जे आरक्षण आहे, जसं सर्वसाधारण किती पदे आहेत, महिलांसाठी किती पदं आहेत, माजी सैनिकांसाठी किती आहेत, प्रत्येक प्रवर्गानुसार दिलेली आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहेत, अंशकालीन पदवीधर आहेत आणि एकूण अशा प्रकारे 1,846 जागांची विभागणी प्रवर्गानुसार या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. पुढे जर आपण बघितलं तर यामध्ये दिव्यांग प्रकार आणि त्याच्यामध्ये एकूण भरावयाची पदे सोबत त्याच्यामध्ये शारीरिक पात्रता काय असावी लागेल आणि जबाबदारी आणि कर्तव्य काय आणि कशा प्रकारचे असतील हेही दिलेलं आहे. तर ज्यांच्यासाठी आवश्यक आहे त्यांनी हे नक्की वाचून घ्या. पुढे आपण बघितलं तर यामध्ये महत्वाचं आहे की भरतीसाठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता ह्याचे सगळे अधिकार हे आयुक्त आहेत आपले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे, त्यांच्याकडे असणारे आहेत. ठीक आहे. पुढे ह्या इन जनरल आहेत. आता पुढे आपण बघूयात एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येईल. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास त्यामधील अर्जाची फी भरल्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल व इतर नोंद झालेल्या अर्जाची फी जप्त करण्यात येईल. समजा तुम्ही फॉर्म भरलाय, फॉर्म मध्ये काही चुका झाल्या, तुम्ही दुसरा फॉर्म भरला, ठीक आहे, तर यामध्ये तुमचा जो शेवटचा नोंदणीचा अर्ज आहे तोच फक्त ग्राह्य धरला जाईल. याच्यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरती करता अर्ज करण्याची मुभा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या प्रवर्गामधून जागा कमी आहेत आणि आपल्या खुल्या प्रवर्गामध्ये मी फॉर्म भरू शकतो किंवा भरू शकते, तर तुम्ही भरू शकणार आहात. परंतु एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत. म्हणजे तुम्ही एकाच वेळेला तुमच्या प्रवर्गामधून आणि खुल्या गटामधून जरी फॉर्म भरत असाल तर तसं होणार नाही आहे. एकतर तुम्हाला खुल्या गटामधून फॉर्म भरावा लागेल किंवा आपापला जो प्रवर्ग आहे त्याच्यानुसार. आता सामाजिक व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे जसं सांगितलं आहे, यामध्ये कोण आहे, महिला आहे, माजी सैनिक आहेत, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, अंशकालीन पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आहे, अनाथांकरिता आहे, दिव्यांग आरक्षण आहे,
त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग सरळ सेवेने भरण्यात येणारी पदे आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS सरळ सेवेने भरता येणारी आहेत. ठीक आहे. आता हे ज्यांच्यासाठी जे आरक्षण लागू होतं त्यांनी ते प्रत्येकी जे काही परिपत्रक आहे ते पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता कार्यकारी सहाय्यक या पदाची अर्हता. जसं मी म्हटलं होतं मागे शैक्षणिक अर्हतेचे प्रथम प्रयत्नाची जी अट आहे ती इथे तुम्हाला दिसणार नाही. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. यानंतर उमेदवार याच्यामध्ये सेकंड जर आपण बघितलं तर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तिसरी अट आहे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी म्हणजे इंग्रजी सुद्धा आणि मराठी सुद्धा टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे जो आपण 30चा स्पीड म्हणतो 30 WPM 30 वर्ड्स पर मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. चौथी अट आहे उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन नियम जो आहे त्यानुसार म्हणजे MSCITचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सेकंड आहे की उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 म्हणजे हे जे MSCIT आहे तर मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. नियुक्तीनंतर तुम्हाला MSCIT ही 2 वर्षात सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल. पुढे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येकी जी अर्हता आहे त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की कोणकोणत्यासाठी कोणकोणतं परिपत्रक तुम्ही महाराष्ट्र शासन याचं शासन निर्णय जे काही आहे ते विभागू शकता किंवा ते बघू शकता. आता पुढे जर आपण बघितलं सगळ्यात महत्वाचं आहे वयोमर्यादा. आता यामध्ये अराखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष. आता याच्यामध्ये सुद्धा जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक टेबल फॉर्मॅट दिलेला आहे तो डायरेक्टली बघूया. बघा आरक्षण आहे किमान वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष प्रत्येक प्रवर्गासाठी आहे आणि कमाल जी आहे ती अराखीव किंवा खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे. मागास प्रवर्गासाठी 43 आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी आहे सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष. माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 45, भूकंपग्रस्त 45, खेळाडू 43, अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी 55, अनाथसाठी 43, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आणि स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार आहेत 45. ठीक आहे. आता याच्यामध्ये निवडीचे निकष काय आहेत? कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी याचा अर्थ MCQ टाईप ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक किंवा समांतर आरक्षणानुसार तात्पुरती किंवा अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. जसं तुमची ही एक्झाम होणार आहे तसं तुमचे नॉर्मलायझेशन प्रोसेस नंतर जी काही तात्पुरती किंवा अंतिम निवड यादी लागेल त्यानुसार ही भरती करण्यात येणार आहे. आता पुढे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परीक्षेचे विषय सांगितलेले आहेत. आता यामध्ये काय आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जर आपण बघितला तर तो पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. परंतु त्याच्यामध्ये जे मराठी आणि इंग्रजी विषय आहेत हे तुम्हाला इयत्ता 12वी दर्जाच्या समान राहतील. ठीक आहे. आता पुढे आपण काय सांगितले ते बघूया. परीक्षेचा विषय एक एक आहेत प्रश्न आणि त्याचं माध्यम आपण बघूया. मराठी भाषा व व्याकरण एकूण प्रश्न असणार आहेत 25, गुण असणार आहेत 50, माध्यम असणार आहे मराठी. ठीक आहे. मराठी भाषेसाठी मराठी माध्यम, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 25 गुण आणि इंग्रजी माध्यम, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 गुण आणि मराठी माध्यम आहे.
बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न 50 गुण आणि मराठी माध्यम. आता एकूण प्रश्न किती आहेत? 100, एकूण गुण आहेत 200 आणि कालावधी आहे 100 मिनिटं. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्य आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. ठीक आहे. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. जे आपण याआधी स्कॉलरशिप एक्झाम दिलेली आहे त्या प्रकारे असणार आहेत. मौखिक चाचणी म्हणजे आपली कोणतीही मुलाखत यामध्ये असणार नाही. आता पुढे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे हे तर त्यांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे पुढे आपण एकदा बघूया. हा, आता इथे सगळ्यात काय आहे? सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण जर सारखे असल्यात तर कोणकोणते निकष आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये होऊ शकतं? तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्य क्रमांक देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पदवी कधी झाला त्याच्यावरती तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे जो ज्येष्ठ असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अ व ब म्हणजे हे दोन्ही निकष जर लागून सुद्धा गुणवत्ताक्रम समान येत असेल तर त्यांच्या आडनावाच्या अध्यक्षानुसार देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे तुमचा प्राधान्यक्रम कसा असेल तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत. आता पुढे याच्यामध्ये काय सांगितलंय की जो काही तुम्ही अर्ज कराल ऑनलाईन अर्ज सादर करा. ठीक आहे. तर त्या ऑनलाईन अर्जाची संपूर्ण भरल्यानंतर जो आपण लास्ट सबमिट करतो तर त्याची प्रिंट तुमच्या जवळ काढून ठेवायची आहे. ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या पुढच्या प्रोसेससाठी लागून जाणारी आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक व वेळ आहे 11 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत आहे. पण तिथपर्यंत कोणीही लास्ट डेट पर्यंत वाट बघायची नाही. कारण फॉर्म सबमिशन मध्ये किंवा प्रोसेसिंग जे आपलं पेमेंट आहे त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्ही याच्यासाठी प्रिपरेशन करताय तर आजच तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क यामध्ये अराखीव जे आहे त्यांच्यासाठी 1000 आहे. त्याच्यामध्ये जीएसटी तुमची प्लस लागू होईल. सॉरी, 1000 रुपये आहे तो जीएसटी सहित आहे. त्यानंतर मागास प्रवर्गातील 900 रुपये आहे तो जीएसटी सहित आहे. ठीक आहे. आता हा नॉन रिफंडेबल आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता प्रत्येकी दिव्यांग उमेदवारांकरता सूचना आहेत तर त्याही तशा वाचून घ्यायच्या आहेत. पुढे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परीक्षा केंद्राविषयी सांगितलं आहे. परीक्षा केंद्र म्हणजे जे आपलं ऍडमिट कार्ड येतं त्याच्यावरती काय काय असणार आहे? परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्थळ, दिनांक, सत्र. ठीक आहे. म्हणजे मॉर्निंग सेशन आहे, इव्हिनिंग सेशन आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. याच्यामध्ये काय अपेक्षित नाहीये ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता नमूद केलेल्यानुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावरती 15 मिनिटं आधी जो परीक्षेचा जो प्रवेश आहे तो तुम्हाला बंद असणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी तुम्हाला तिथे पोहोचावं लागणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय लागणार आहे तुम्हाला एक्झामसाठी? तर परीक्षेसाठीचे वैध प्रवेशपत्र म्हणजे तुमचं जे ऍडमिट कार्ड येईल ते तुम्हाला लागणार आहे. मूळ फोटो ओळखपत्र जो तुम्ही फॉर्म वरती सबमिट करणार आहात तो फोटो त्याच्या प्रती घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आधार कार्ड घेऊन जाणार आहात तर त्याचं सुद्धा तुम्हाला ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी घेऊन जावी लागेल. ते तुमच्या हे जे डिटेल्स आहे ते तुमच्या येणाऱ्या ऍडमिट कार्ड वरती सुद्धा नमूद असणार आहेत. सर्वसाधारण अटी ज्या आहेत तेही तुम्ही एकदा रीड करून घ्यायच्या आहेत. जे जे आवश्यक आहे त्याच्यानुसार. याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रोसेस सांगितली आहे की कशा प्रकारे असू शकते आणि यामध्ये विभागांचं सांगितलं आहे बघा की प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. जसं तुम्हाला एमसीक्यूज आहेत, एमसीक्यूज मध्ये टाइम बाउंड सेक्शन दिले जातील आणि जो सेक्शन तुमच्या समोर येईल जसं आता हा ग्रुप ए आहे, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. याच्यामध्ये काय असू शकेल? तर भाषा आणि मराठीचे 6 प्रश्न असू शकणार आहेत. इंग्रजीचे 6 प्रश्न असणार, सामान्य ज्ञानचे 6 आणि बौद्धिक चाचणीचे 7 प्रश्न. अशा प्रकारे तुम्हाला हा जो सेक्शन आहे त्याला 25 मिनिटं वेळ असणार आहे 25 प्रश्नांसाठी. एकदा का तुम्ही या सेक्शन मध्ये असाल आणि या सेक्शन मधून तुम्ही पुढे गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी
दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. म्हणजे त्या सेक्शनसाठी तुम्हाला दिलेला जो वेळ असणार त्याच्यामध्ये तुम्ही तो क्वेशन पुन्हा पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या 25 मिनिटानंतर तुम्हाला ग्रुप बी मध्ये पुढे जावं लागणार. आता हे आपण एकदा चेक करू शकता, की जे विभाग तुम्हाला समोर दिलेला असेल त्याच्यानुसारच तुम्ही पुढे अलोकेट तुम्हाला केलं जाईल. म्हणजे ज्या सेक्शनचे 25 मिनिटं तुमच्या समोर असतील त्या 25 मिनिटामध्येच तुम्हाला तो सेक्शन सॉल्व्ह करावा लागणार आहे. अशा प्रकारे ही आपली जाहिरात आपण बघितली. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत, ते ज्या अटींमध्ये बसत नव्हते, त्या सगळ्यांपर्यंत शेअर करा. आपले जे सेवा सामाजिक विकास संस्थेचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, टेलिग्राम, फेसबुक, Instagram, Twitter अशा ठिकाणी नक्की फॉलो करा. थँक यू. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत, ते ज्या अटींमध्ये बसत नव्हते, त्या सगळ्यांपर्यंत शेअर करा. आपले जे सेवा सामाजिक विकास संस्थेचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, टेलिग्राम, फेसबुक, Instagram, Twitter अशा ठिकाणी नक्की फॉलो करा. थँक यू.